सीएसएमडी परिसरामध्ये हातामध्ये कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। मुंबई पोलिसांनी या तरुणाला पकडलेला आहे। मुंबई पोलिसांनी त्यांच्या कर्मचाऱ्यानं संबंधित व्यक्तीला पकडलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। कोयता घेऊन तरुण दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला पकडलं। आपण हा व्हिडिओ सुद्धा पाहतोय, हातामध्ये कोयता आहे आणि हा तरुण कशा पद्धतीने दहशत माजवतोय आपण पाहतोय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, रेल्वे स्थानकामध्ये चाकू हल्ला झालेला आहे। याआधी लोकल हत्येची घटना ताजी होते आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीचा हल्ला सीएसएमटी परिसरामध्ये सुद्धा एका तरुणानं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारची ही गुन्हेगारी फोफावलेली आहे, कसा याला आळा बसणार? निश्चितच पाहिलं तर हप्ताभरामध्ये तब्बल 3 अशा रेल्वेमध्ये चाकू हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि या तिन्ही घटनांकडे आपण जर बारकाईने पाहिलं तर अगदी हप्ताभराच्या कालावधीमध्येच या तिन्ही घटना ज्या आहेत घडलेल्या आहेत। मुंबईकर रेल्वे प्रवासी जे आहेत मोठ्या प्रमाणात भयभीत झाल्याचं पाहायला मिळतंय। कुठेतरी आरेला कारे हे मुंबईकर नेहमीच करायचे, परंतु आता आरेला कारे करायला देखील मुंबईकर कुठेतरी आता घाबरताना एकंदरीत पाहायला मिळतात। माहीम रेल्वे स्थानकावरती देखील अशाच प्रकारची एक घटना घडलेली आहे। एक व्यक्ती कामावरून घरी परतत असताना माहीम रेल्वे स्थानकादरम्यानच त्याचा एका व्यक्तीला किरकोळ धक्का लागला आणि त्याचा मोबाईल खाली पडला। या घटनेमध्ये तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सॉरी म्हणाला तरी देखील त्याचा पाठलाग करत जात थेट त्याच्यावरती चाकूने हल्ला जो आहे तो केलेला आहे। इतरांनी जे आहे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्या व्यक्तीने सर्वांना चाकूचा धाक दाखवत जात त्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे। ज्या व्यक्तीवर चाकू हल्ला केलेला आहे तो व्यक्ती सध्या गंभीररित्या जखमी आहे। परंतु दुसरीकडे आपण पाहिलं तर सीएसएमटी रेल्वे स्थानकात परिसरामध्ये देखील एका व्यक्तीने जे आहे ते रागाच्या भरात त्याच्या प्रेसेवरती थेट कोयता जो आहे तो उगारला होता आणि त्यानंतरच स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत जे आहे ते रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। परंतु ही घटना कुठेतरी टळली असती तरी देखील मुंबईकरांमध्ये मोठी भयभीती जी आहे ती निर्माण झालेली आहे। घरातून निघताना जे आहे ते मुंबईकर रेल्वे प्रवासी जे आहे ते जीव मुठीत घेऊन निघतोय असं सर्वसामान्य मुंबईकर रेल्वे प्रवाशांनी जे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। त्याचमुळे आता येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारच्या उपाययोजना लोहमार्ग पोलीस असेल किंवा मुंबई पोलीस असेल हे करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर कुठेतरी ज्या प्रकारे रात्रीच्या वेळेस मुंबईतील लोकल डब्यांमध्ये की म्हणजे महिलांच्या प्रवाशांमध्ये डब्यांमध्ये जे असेल एक सर्वसामान्य पोलीस कर्मचारी नेमला जातो, त्याच प्रकारे सर्वच डब्यांमध्ये पोलिसांची नेमणूक होईल का? त्याचबरोबर सीसीटीव्ही जी यंत्रणाची मागणी जी कुठेतरी करण्यात येते त्यावरती आता काय उपाययोजना करेल, रेल्वे प्रशासन काय उपाययोजना करेल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच शुभम, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी। खरंच मुंबईकरांमध्ये आता त्यामुळे भीती आता निर्माण झालेली आहे आणि कशा प्रकारे यावर सरकार खरं तर मार्ग शोधतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।